इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. डॉक्टर प्रभाकर देशमुख सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या आराधना ध्यान समूह आज आपले प्रमुख वक्ते म्हणून आले आहेत उदयन आचार्य. दादांचा जन्म गिरगावातला, शिक्षण पण मुंबईतच. ते वाणिज्य विषयाचे पदवीधर आहे. त्यांनी 25 वर्ष लेखपाल म्हणून काम केलं. मुळातच गाण्याची आवड आणि घरातही गाणं, आईकडनं बहिणीकडनं त्यांनी गाण्याचे धडे घेतले. S.K. अभ्यंकर म्हणून त्यांचे गुरु होते. त्यांच्याकडनं देखील त्यांनी गाणं शिकलं. त्यांनी अनेक गाण्याचे कार्यक्रम मोठ्या मोठ्या वाद्यवृंद समूहाबरोबर केलेत. अध्यात्माची आवड सहजच निर्माण होत नसते. त्याचा मागोवा घेतला तर असं आढळलं की त्यांच्या मातृकुलातून त्यांच्याकडे ही आवड आपोआपच आलेली आहे. त्यांच्या मातृकुलावर श्री नारायण महाराज, श्री गोंदेकर यांची कृपा आहे आणि तीच कृपा हळूहळू पाझरत पुढच्या पिढीपर्यंत पसरत असते. तशीच ती दादांपर्यंत आली. अध्यात्माची आवड हळूहळू पुढे जाते बघा. एक एक टप्पा पुढे जात जात त्या पायरीचं रूपांतर गुरु कृपेत होतं आणि गुरुची प्राप्ती आपल्या जीवनात निर्माण होते. गुरुचं स्थान आपल्या जीवनात येतं. आपल्या जीवनात गुरु अवतरतात. तसंच दादांच्या जीवनात बेळगावच्या कलावती आई आल्यात आणि त्यांचा आध्यात्मिक प्रवास सुरू झाला. त्यांच्या हृदय कमलावर आई जाऊन बसल्या आणि साधना वाढत गेली. पण कुठल्याही गोष्टीमध्ये फसायचं नाही. नवीन काहीतरी मिळवायचं या दृष्टीने दादांनी निर्णय घेतला, तो नर्मदा परिक्रमेचा. नर्मदा परिक्रमा देखील अशी सहजासहजी होत नाही. माईची कृपा लागते, माईचं बोलावणं लागतं आणि माईचे ते इतके लाडके आहेत की माईनी स्वतःजवळ त्यांना 3दा बोलावून घेतलं. दादांच्या 3 पायीवारी झाल्या आहेत, 3 परिक्रमा झाल्या आहेत. या परिक्रमेमध्ये अनेक अनुभव त्यांच्या गाठीशी आहेत. अनेक लोक भेटले, अनेक अनुभव दिले. माईंनी अनुभवाची गाठोडी एवढी बांधून दिली की त्याचं रूपांतर पुस्तक रूपात झालं. आपल्याला जे जे माहीत आहे ते सगळं द्यावं या उक्तीप्रमाणे त्यांनी या अनुभवाचं कथन करणं सुरू केलं. अनेक ठिकाणी त्यांनी कार्यक्रम घेतले, पण ते तेवढ्याच लोकांपुरतं मर्यादित होतं. आपल्यासारखे दूर दूरचे वाचक त्यांना कसं मिळणार, यासाठी दादांनी ते पुस्तक रूपात आणलं. त्या पुस्तकाचं 4 आवृत्त्या झालेल्या आहेत. नर्मदा परिक्रमा एक आंतरयात्रा, आनंद यात्रा या नावाचं दादांचं पुस्तक आहे. अनेक अनुभवांनी समृद्ध असलेलं हे पुस्तक वाचायला खूप सुंदर आहे. खूप अनुभवांनी नटलेलं आहे. दादा आता आपल्याला आलेला अनुभव, परिक्रमावासियांना आलेले अनुभव, त्यांना येणाऱ्या अडचणी या दूर करण्यासाठी नर्मदा तटावरील माहेश्वर येथील सप्तमातृका मंदिरात परिक्रमावासींसाठी भोजनाची, निवासाची व्यवस्था करतात. त्यांचा बराच काळ हा तिथे जातो. असे दादा आज आपल्याकडे आलेले आहेत, त्याच अनुभवाची शिदोरी घेऊन. दादा, पुढची सूत्र तुमच्याकडे. सद्गुरुनाथ महाराज की जय.
रागारोहिणी कान्तवर्णवसनं प्रफुल्लारविन्दं मुखम् वेणुनादसमोपमं मधुध्वनिं भक्तजनो ध्यायेते चरणारविन्दयुगुलं रक्ताम्बुजसदृशम् सिद्धारूढकलावत्यै यद्वितीयै ते अम्बमाधर ज्ञान प्रेम कर्म सर्वयोगदायिनी ज्ञान दे वैराग्य दे कलावत्यै नमाम्यहम्। सीताई पुत्रिके च शान्ताराम कन्यके राजगोपाल प्रिये कलावत्यै नमाम्यहम्। प्रपञ्चपाशबन्धनं विमोचिनीं शान्तिदे नित्यमुक्ते मुक्तिदे कलावत्यै नमाम्यहम्। आनन्दं नित्यानन्दं चिदानन्दं जदायि पूर्णानन्दरूपिण्यै कलावत्यै नमाम्यहम्। सिद्धरूप सिद्धनाथ सिद्धिदात्रि मङ्गले सिद्धारूढरूपिण्यै कलावत्यै नमाम्यहम्। सिद्धारूढरूपिण्यै कलावत्यै नमाम्यहम्। सिद्धारूढरूपिण्यै कलावत्यै नमाम्यहम्। आजचा आपला विषय जो मला तुम्ही दिलात तो परमपूज्य आईंचा अध्यात्म मार्ग किंवा परमपूज्य आईंचा भक्ती योग. एकाच तासाच्या अंतराळामध्ये तो सगळा म्हणजे सगळं त्याचं वर्णन करणं खरोखर कठीण आहे. म्हणजे माझ्यासारख्याला खूप कठीण आहे. पण जो काही थोडाफार अभ्यास झाला आहे त्यावरनं माझ्या जे लक्षात आलं त्याच्यात त्रुटी पण असू शकतील, त्याच्यात चुकाही असू शकतील. हे सुरुवातीलाच सांगतो. कारण आपण जडबुद्धीचे आहोत ना. त्याच्यामुळे माझ्या गुरुचा मार्ग मला संपूर्ण समजला असं कधी होत नाही. पण त्या मार्गावर गेल्यावर मला आनंदाची अनुभूती येतेय का? एवढं मात्र प्रत्येक जण स्वतः ताडून बघू शकतो. आणि ते जे मी स्वतःपुरता जो काही अभ्यास केला तो तुमच्यासमोर मांडतोय. याच्यात बरेच जण सहमत असतील किंवा त्यांना आवडणारही नाही. न आवडण्यासारखं काही नाही, पण तरी सुद्धा सहमत नसतील सुद्धा. पण हे जे काही मतं आहेत ही माझी आहेत. मला जेवढे समजलंय तेवढी आहे. हे सुरुवातीलाच माझी भूमिका मी स्पष्ट करतो. भारताची परंपरा जर आपण बघितली संतांची, ऋषींची, तर भगवान श्री आदि शंकराचार्यांचा जो काळ होता 7व्या शतकातला, म्हणजे आता तो काळ नक्की किती होता, इसवी सन पूर्व 700 होतं का? याच्याबद्दल म्हणजे मी काही इतिहास तज्ञ नसल्यामुळे मी सांगू शकत नाही. पण आदि शंकराचार्य होऊन गेले त्या आधी प्रत्येक मतावलंबी लोक आपापल्या पद्धतीने उपासना चालवत होती भारतामध्ये. त्यामध्ये शैव वैष्णव हे तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे. जे शिवाचे उपासक जे होते ते शिवच श्रेष्ठ, इतर कुठलाही देव श्रेष्ठ नाही असं मानून उपासना करत असत. वैष्णव विष्णू श्रेष्ठ, बाकी सर्व देवतांना आम्ही मानत नाही असंही एक मत होतं. त्याचप्रमाणे सौर म्हणजे सूर्य उपासक, नंतर शक्ती उपासक. शाक्त पंथ तर भारतामध्ये फार फोफावलेला आहेच तेव्हापासून.
आजपर्यंत. आणि गाणपत्य म्हणजे केवळ गणपती हेच प्रमुख दैवत मानून उपासना करणं. त्याला अनेक फाटे होते. म्हणजे काही वीरशैव मत होते, काही जण कापालिक होते, काही जण म्हणजे अ, यमोपासक होते, काही सरस्वती उपासक होते, काही महालक्ष्मी म्हणजे शक्तीमध्ये सुद्धा सरस्वती, महालक्ष्मी, अमकं-तमकं हा सगळा भेद, भेद, भेद होत चाललेला होता. आणि प्रत्येकाला वाटायचं की माझंच मत श्रेष्ठ. तर त्या कालखंडामध्ये भगवान शंकराचार्यांनी जन्म घेतला आणि त्यानंतर त्यांनी संपूर्ण भारताची 3 वेळा परिक्रमा करून किंवा यात्रा करून अद्वैत मत स्थापन केलं. अद्वैत म्हणजे आपलं दैवत जे असेल ना ते बदलायचं नाही. पण ते दैवत हे परब्रह्म स्वरूप असून परब्रह्म हे सर्वात मुख्य आहे. आणि त्या अनुषंगाने आपली उपासना करायची हा विचार भगवान आदी शंकराचार्यांनी भारतामध्ये रुजवला. म्हणून त्यांना प्रवर्तक म्हणतात, धर्माचे प्रवर्तक म्हणतात. पण त्याच आदी शंकराचार्यांचं अद्वैत मत हे सगळ्यांना त्यांनी पटवलं, तरी सुद्धा ते अगदी कोरडेपणाने सांगितलं नाही. तुम्हाला वाटेल हा कुठला विषय कुठला कुठे गेला, तर ही पार्श्वभूमी आहे. की आदी शंकराचार्यांची ललितेवर अतिशय उत्कृष्ट स्तोत्र आहेत. ऐगिरी नंदिनी हे स्तोत्र सुद्धा तुम्हाला माहितीच आहे. शिवावरची चिदानंद रूपा शिवोहम शिवोहम हे अद्वैतात्मक शिव कसे आहेत. नरसिंह स्तोत्र आहे, पांडुरंगाष्टक आहे. म्हणजे सर्व दैवतांना कुठल्याही सर्व दैवतांचा मान राखून, त्या मतांचा मान राखून त्यांना एका मुख्य प्रवाहात आणून परब्रह्माची प्राप्ती करून देणं, हे जे कार्य आहे, ते आदी शंकराचार्यांनी सुरू केलं. म्हणून आदी शंकराचार्यांचा जो मार्ग आहे, तो सकल मत संप्रदाय. हिंदू धर्मामध्ये मुख्य प्रवाहामध्ये सगळी मतं त्यांनी एकत्रित केली आणि त्याचं चरम उद्दिष्ट काय? तर आत्मानंद प्राप्त करून घेणं. आदी शंकराचार्यांच्या नंतरच्या काळामध्ये अनेक संत होऊन गेले. पण त्यामध्ये मध्वाचार्यांसारखे वैष्णव संप्रदायी होते किंवा गजदंड स्वामी ज्या संप्रदायातनं आले ते लिंगायत जे शिवाला श्रेष्ठ मानत होते. पण थोडी कट्टरता त्या काळामध्ये कमी करण्याचं काम, फार मोठं काम हे आदी शंकराचार्यांनी केलं होतं. त्यांच्यानंतर माणिक प्रभूंच्या संप्रदायामध्ये अगदी खंडोबाच्या भजनांपासून सर्व माणिक प्रभूंच्या रचना आहेत. आणि त्याच साखळीमधलं हे तिसरं रत्न म्हणजे माझ्या सद्गुरू माऊली कलावती देवी. यांच्या भजन मार्गामध्ये बघितलं तर ज्ञानात्मक अभंगही आहेत आणि अगदी खंडोबाच्या आरतीपर्यंत म्हणजे पंचानन हयवाहन सुरभूषण लीला ही रामदास स्वामींनी केलेली खंडोबाची आरती सुद्धा आहे. त्यामुळे ज्याला जे दैवत मानायचं असेल त्यांनी माना, काही हरकत नाही. परमपूज्य आई ह्या कृष्ण भक्त म्हणून प्रसिद्ध जरी असल्या, तरी केवळ कृष्ण भक्ती हे काही त्यांच्या जीवनाचं सार आपल्याला सांगता येत नाही. त्यांचं मत असं होतं, की विश्वभरुनी जगी संचला तोची कृष्ण तू परिपूर्ण. संपूर्ण विश्वामध्ये, चराचरामध्ये आपल्या उपास्य दैवताला पाहणं आईचंच वाक्य आहे. म्हणजे त्यांचं जे तत्वज्ञान होतं ते इतकं स्वच्छ, स्वच्छ होतं, की कुठल्या एका देवाची त्यांनी उपासना केली, असं आपल्याला सांगताच येत नाही. त्यांनी सिद्धारूढ वैभव म्हणून जे एक बोधात्मक सिद्धारूढ स्वामींचं चरित्र लिहिलंय, त्यामध्ये त्या म्हणतात, उमा वल्लभदास आणि रमा वल्लभदास यांची गोष्ट सांगताना, म्हणजे त्यांच्या चरित्रातला प्रसंग सांगताना, आईंचं तत्वज्ञान काय आहे ते हे तिकडे लक्षात यायला लागतं, की आपल्या दैवताला चराचरात बघणं याला अनन्य भक्ती म्हणतात. आपण अनन्य भक्ती कशाला समजतो? नाही, नाही बाबा आम्ही म्हणजे आता मुसलमानांचं जसं आहे, की आमचा अल्लाह श्रेष्ठ बाकी सगळं तोडून टाकायचं. तर तशा मताच्या आई नव्हत्या. आपले जे संत आहेत, हे बरेचसे हेच मत स्थापित करतात. काय?
तर गुरु साक्षात परब्रह्म. गुरु जे सांगेल ते त्याप्रमाणे उपासना करायची. आपल्याला जे आवडेल ते दैवत किंवा तो मंत्र आपल्या सद्गुरूंकडनं घ्यायचा, ते पुढे न्यायचं. पण इतर दैवतांचा, इतर मतांचा अपमान न करणं आणि त्यांचा मान राखून आपलंही हित साधून घ्यायचं. ही जी कला आहे, ही मात्र फार म्हणजे आईच्या मार्गात मला विशेषतः जाणवली. आईंचा संप्रदाय जो आहे, तो सकल मत संप्रदाय आहे. म्हणजे सर्व मतांची भजनं सर्व देवतांची भजनं त्याच्यामध्ये आहेत. मग केवळ भजन करणं, टाळ कुटणं एवढंच आईंना अपेक्षित होतं का? तर त्यांच्या भजनांचा ज्यावेळेला आपण अभ्यास करतो, त्यांच्या मार्गाचा ज्यावेळेला अभ्यास करतो, त्यावेळेस लक्षात येतं आणि त्यांनी सुरुवातीचे जे नियम लिहिलेले आहेत, त्यामध्ये केवळ भजन करणं ही भक्ती नसून परस्परांमध्ये द्वेषभाव न ठेवणं आणि प्रेम वाढवणं याला भक्ती म्हणतात. म्हणजे आपल्या शिष्यांनी कुठल्या मार्गाने जावं, काय-काय होऊ शकतं पुढे, याचंही द्रष्टेपणाने त्यांनी म्हणजे त्यांनी पाहिलेलं होतं, की पुढे काय होऊ शकतं. कारण प्रत्येकच मार्गात तसं होतं. हा काही दोष नव्हे. हा दोष असला तरी तो शिष्यगणांचा आहे, संतांचा दोष नसतो. तर परस्परांमध्ये द्वेष नसावा हे त्यांनी तेव्हाच लिहून ठेवलेलं होतं आणि ते अगदी लागू पडतं. कारण त्यांनी स्वतः पाहिलेलंच होतं, की कृष्णावतारामध्ये यादवांमध्ये यादवी माजलेली होती आणि हा कलियुगाचा प्रभाव आहे, की मूळ मार्गापासून भटकून जाणं. हे सगळं लक्षात घेऊन त्यांनी जे काही नियम घालून दिलेले होते, ते नियम जो कसोशीने पाळतो, तो मोक्षापर्यंत जाईल याची गॅरंटी त्यांची सद्गुरूंची असते आणि तसंच आईंनी केलेलं आहे, की भजन करायचं ते कशाप्रकारे करायचं, याचे नियम सुरुवातीलाच भजनाच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेले आहे. आणि ते काही जगावेगळे नियम आहेत का? नाही. सुरुवातीलाच त्यांनी सांगितलेलं आहे, प्रत्येक जीव हा ब्रह्मस्वरूप आहे. शास्त्र सिद्धांतानुसार प्रत्येक जीव हा ब्रह्मस्वरूप आहे. म्हणजे आपण आनंद स्वरूप आहोत. हाच बेस आहे. भारतीय परमार्थाचा जर पाया म्हणून काय असेल, तर तो हाच आहे, की आपल्या आतमधल्या परमेश्वराला ओळखण्यासाठी सगळे मार्ग निर्माण झालेले आहेत. त्यापैकी एक श्रेष्ठ मार्ग म्हणजे जो माझ्या दृष्टीने मला वाटला, तो आईंचा मार्ग. कारण याच्यामध्ये बाह्य अवडंबराला अजिबात त्यांनी वाव दिलेला नाही. आता गंमत अशी आहे, की बाहेर फिरल्यामुळे म्हणा, आईंच्याच कृपेने फिरलो. नर्मदा काठी गेलो किंवा कुठेही गेलो. त्यामुळे बरेच पंथ बघायला मिळाले. आणि ते बघताना जाणवलं, की हां, हे सामान्य माणसाला शक्य नाही. हा मार्गही श्रेष्ठच आहे. म्हणजे जसं यज्ञ यागादी मार्गाने काही संतांनी कार्य केलेलं आहे आणि तेही श्रेष्ठच आहे. पण हे सामान्य माणसाला हे शक्य नाही होणार आहे. मग सामान्य माणसाला काय शक्य होईल? तर नाम घेणं. गोंदवलेकर महाराजांनी नामाबद्दल जे काम केलेलं आहे, तेच या सर्व संतांनी केलेलं आहे. पण त्यात सुद्धा अतिरंजकतेने अद्वैत जे कठीण क्लिष्ट तत्वज्ञान आहे, ते परमपूज्य आईंनी अतिशय सोप्या शब्दामध्ये सांगून ठेवलेलं आहे. आणि ते कसं सांगितलं तर 3 प्रकारे सांगितलं. एक प्रवचनांच्याद्वारे आईंनी तो मार्ग सांगितला, सगळ्यांना समजावून दिला. दुसरं लेखन केलं, तेही इतकं सुलभ की लहान मूल सुद्धा सहजपणे ह्या गोष्टी वाचू शकतं. त्याला कळेल असं मी म्हणत नाही, पण वाचू शकतं. कारण त्याला जे सोपे शब्द वाटतात, ते शब्द त्या शब्दामध्ये आईंनी लिहिलेले आहेत. म्हणजे त्यांच्याच भाषेत सांगायचं आईंच्या भाषेत, तर अ, 60 वर 6 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंत सगळ्यांना समजेल, उमजेल अशा भाषेत त्यांनी परमार्थ मार्ग वर्णन केलेला आहे. 13 प्रकाशनं आईंनी लिहिलेली आहे. आता आईचं खरं चरित्र थोडंफार सांगावं असं मनातनं वाटत होतं. पण नंतर लक्षात आलं, की परमपूज्य आईंचा मार्ग आणि त्यांचं चरित्र
महाराष्ट्रात आता माहीत नाही असं फार क्वचित असणार. कारण इतका प्रचार प्रसार अतिशय सुंदर प्रकारे झालेला असल्यामुळे चरित्र तरी पण थोडंफार तुम्हाला सांगतो. जे कोणी नवीन असतील ज्यांना फारसं माहीत नाही त्यांना सांगतो, की 1908 साली ऋषी पंचमीच्या दिवशी कारवारमध्ये परमपूज्य आईंचा जन्म झाला. तो कशा रीतीने झाला तर प्रत्येक गोष्टीला ईश्वराचा एक आशीर्वाद लागतो. आईंचे वडील शांताराम पंत आणि सीतामाई हे अतिशय धार्मिक आणि आध्यात्मिक असं जोडपं होतं. त्यांच्या वडिलांना सर्वजण बाबूराव म्हणत असत, आईंच्या वडिलांना. आणि ते औषध वगैरे देत असत, वैद्य होते, निष्णात होते ते. 12 औषधी सुद्धा त्यांनी एका म्हणजे वैद्याकडनं शिकून घेतलेली होती. आणि पूर्ण गोकर्णाच्या आसपास म्हणजे आईंचा जन्म कारवारमध्ये झाला. पण त्यानंतर काही दिवसात ही सर्व मंडळी कुंठा, कारवार सगळं ते फिरत-फिरत शेवटी गोकर्णाला येऊन स्थायिक झालेली होती. हे आईंच्या बालपणाचं अगदी संक्षिप्त त्रोटक वर्णन तुम्हाला मी करतो. तर ते गोकर्णमध्ये आणि आसपासच्या पंचक्रोशीमध्ये निष्णात वैद्य म्हणून अ, बाबूराव कल्याणपूरकर प्रसिद्ध होते. हे घराणं एक थोडाफार अभ्यास त्याच्यामध्ये त्रुटी असेल बरं बरं का. पण एकनाथ महाराजांचे जे मुलीकडनं नातू अ, मुक्तेश्वर आणि त्यांच्या नंतरच्या 2-4 पिढ्यांनंतर शिवराम स्वामी हे ह्याच घराण्यामध्ये जन्मले होते आणि शिवराम स्वामींनंतर शिवराम स्वामींचे जे काही बंधू वगैरे होते, शिवराम स्वामी हे तर बालसन्यासी होते, बालब्रह्मचारी होते आणि त्यांच्या बंधूंच्या वंशामध्ये परमपूज्य आईंचा जन्म झाला. म्हणजे हा जर आपण लिंक लावली तर एकनाथ महाराजांच्या पासून अनेक आत्मज्ञानी संतांचा या घराण्यामध्ये, कल्याणपूरकर घराण्यामध्ये जन्म झालेला दिसून येतो. म्हणजे ही परंपरा आहे. ही माझ्या बुद्धीने मी जी शोधून काढली ती परंपरा मला जी मिळाली ती आणि ती तुमच्यापुढे मांडली. ह्याच्यात काय काल वगैरे कसा असेल ते तुम्ही शोधून काढायला काही हरकत नाही आणि जर तुम्हाला नवीन विशेष माहिती कळली तर मलाही सांगा. पण माझ्या दृष्टीने मी जो हे काढला तो असा, की एकनाथ महाराजांपासून आत्मज्ञानी संतांची या घराण्यामध्ये परंपरा आहे. तर या शिवराम स्वामी म्हणून होते त्यांनी भूपाळी पंचक वगैरे लिहिलेलं होतं आणि त्याच्यात संपूर्ण आत्म्याचं वर्णन केलंय, की मी आत्मा कसा आहे, मी देह नव्हे, हा विचार आणि त्याच्यासाठी काय-काय अभ्यास करावा, हे सगळं त्या भूपाळी पंचकात लिहिलेलं होतं आणि त्यांच्या वंशामध्ये हे बाबूराव म्हणजे शांताराम पंत होते आणि त्यांच्या पोटी त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी म्हणून सहस्त्रलिंगार्चन केलं. बाबूराव आणि सीतामाई या दोघांनी सहस्त्रलिंगार्चन केलं. त्याची समाप्ती म्हणजे श्रावण महिन्यामध्ये त्यांनी सुरुवात केली आणि दुर्गाष्टमीच्या दिवशी श्रावण, भाद्रपद, अश्विन या 2-1 महिन्यामध्ये त्यांनी सहस्त्रलिंगार्चन पूर्ण केलं आणि अश्विन महिन्याच्या अष्टमीच्या दिवशी म्हणजे महाअष्टमी ज्याला म्हणतात नवरात्रातली, तर त्या दिवशी त्यांना दृष्टांत झाला, की तुझ्या कुळामध्ये मी अवतार घेणार आहे. दुर्गा देवीने साक्षात स्वतः येऊन त्यांना दृष्टांत दिला, की मी तुझ्या वंशामध्ये अवतार घेणार आहे. आणि त्यानंतर सीतामाईंना दिवस गेले आणि त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 1908 साली भाद्रपद शुद्ध पंचमीच्या दिवशी ऋषी पंचमीच्या शुभ मुहूर्तावर, ब्राह्मण मुहूर्तावर सकाळी 4:55 त्यांना कन्यारत्न झालं. आणि ते कन्यारत्न म्हणजेच परमपूज्य आई कलावती. पाळण्यातलं नाव रुक्माबाई ठेवलेलं होतं त्यांचं. पहिल्यांदा त्यांना वाईट वाटलं, की मुलगी झाली. कारण त्या वेळचा समाज तसा होता. आता बऱ्याच अंशी हे कमी झालेलं आहे. मुलगा असो, मुलगी असो, गुण महत्वाचे. हा विचार आता संतांनी रुजवल्यामुळे आता महाराष्ट्रात तेवढं बघायला मिळत नाही. बाहेरच्या बाकीच्या भारतवर्षामध्ये बघितलं, तर अजूनही काही ठिकाणी ती मानसिकता आहे. तर त्याप्रमाणे त्यांनाही पहिल्यांदा वाटलं, "अरे रे! मुलगी झाली." पण जेव्हा या रुक्माबाईंचे म्हणजे बाळचे अलौकिक गुण दिसायला लागले आणि इतर मुलांपेक्षा ही खरोखर वेगळी आहे, हे जेव्हा दिसायला लागलं, तेव्हा त्यांना अशा कन्यारत्नाला जन्म देण्याचं भाग्य आम्हाला मिळालं, याबद्दल अत्यंत आनंद वाटायला लागला.
दैवी गुण संपन्न असंच ते बालक होतं ना. साक्षात दुर्गादेवीने जेव्हा दृष्टांत दिला, की मी तुमच्या कुळामध्ये अवतार घेते आहे, तेव्हा तिच्या लीला नक्कीच वेगळ्या असणार. त्या दुर्गादेवीने महिषासुराला मारलं आणि ह्या दुर्गादेवीने मोहरूपी महिषासुराला मारलं. भक्तांच्या मनामध्ये जो मोह आहे आणि मोह हेच प्रपंचाचं जन्मस्थान आहे. आपण मोहात पडतो. म्हणजे आता इकडे कठीण अध्यात्म विषय आहे. आई कसा सोपा करून सांगतात, ते सांगतो. आता कठीण अध्यात्म विषय पहिल्यांदा आपण विचार करूया. आपण जीवदशेला येण्याचं कारण काय? तर मोह पडला. म्हणजे काय? तर ते निष्कल ब्रह्म जे होतं, ज्याला शिव म्हणतात, परमशिव म्हणतात, ज्याला जाणीवही नव्हती, त्याला फक्त एकच जाणीव होती, की मी आहे. मी कसा आहे वगैरे हे काही आलं नव्हतं. फक्त मी आहे. आणि त्याला जाणीव झाली, की मी शक्तिमान आहे. पहिल्यांदा शिव आणि त्या शिवाला जाणीव झाली, की मी शक्तिमान आहे आणि त्या शक्तीची जाणीव झाल्यानंतर ते परब्रह्म जेव्हा अनेक भागामध्ये विभागलं गेलं. आता हा कठीण विषय म्हणजे 36 तत्वांनी हे सगळं म्हणजे सृष्टीची रचना जी आहे ती 36 तत्वांनी झालेली आहे. ही 36 तत्व आली कुठून? त्या परब्रह्मातनंच आली. त्यातली 5 तत्व आहेत सुरुवातीची, ती शुद्ध तत्व म्हणतात. ही शुद्ध तत्व कोणती? शिव, शक्ती, सदाशिव, ईश्वर आणि शुद्ध विद्या. हे आता नुसतं ऐकून घ्या. हे रेकॉर्ड केलं तर तुम्ही नंतर ऐकू पण शकता. त्यानंतर माया, कला, राग, काल, नियती आणि देश ही शुद्धाशुद्ध तत्व. ही झाली 11. त्याच्यानंतर पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंचमहाभूत, पंचतन्मात्रा, प्रकृती, पुरुष, त्यानंतर पंचमहाभूत ही सगळी मिळून एक 26 तत्व, 25 तत्व. ही 25 अशुद्ध तत्व म्हणतात. आपण विश्व म्हणजे विश्वाची सृष्टी बघतोय. हं. त्या परब्रह्मापासून कसं आपण खाली येत गेलो, जीवदशेला प्राप्त झालो. ही जीवदशेला आणणारी जी शक्ती तिलाच मोह किंवा माया असं म्हटलं जातं. जी खरं तर नसते. मायेचा अर्थच काय आहे? माया या शब्दाचा अर्थ जर बघितला, तर मापयती सा माया. मापयती म्हणजे जी मोजण्यायोग्य करते. मापयती म्हणजे मापणे म्हणजे मोजणे. जी मोजण्यायोग्य करते ती माया. दुसरी व्याख्या आहे म्हणजे नाही. आता झोप येण्याची शक्यता आहे कारण पण हे सांगितल्याशिवाय मोहाचं आपल्याला स्वरूप कळणार नाही ना. म्हणून सांगतो हां. म्हणजे नाही. आता तुम्हाला या शब्दाचा अर्थ कळण्यासाठी एक छोटीशी गोष्ट सांगतो, की शंकराच्या प्राप्तीसाठी पार्वतीनी अतिशय तपश्चर्या केली. खडतर तपश्चर्या केली. म्हणजे पहिल्यांदा तिने अन्न सोडून दिलं आणि फक्त दुधाचा आहार घेऊन राहिली कित्येक हजार वर्ष. नंतर दूधही सोडून दिलं आणि फळं खाऊन राहिली. नंतर फळंही सोडून दिली. झाडाची पानं खाऊन राहिली आणि नंतर झाडाची पानंही सोडून देऊन वाळलेला पाचोळा खाऊन पार्वती अतिशय कृश व्हायला लागली. तेव्हा तिच्या आईनी म्हणजे हिमालयाच्या पत्नीने, मैनावतीने तिला म्हटलं, मा" म्हणजे म्हणजे "अगं, नको." मा म्हणजे नको, नाही. म्हणून पार्वतीचं नाव उमा पडलं.
हा मा या शब्दाचा अर्थ कळण्यासाठी तुम्हाला एवढी गोष्ट सांगितली. मा म्हणजे नको, नाही, नसलेले. जी नाही पण आहे असं भासते ती माया. मला ना सारखा मध्ये-मध्ये एक कॉल येतोय. त्यामुळे तुम्हाला थोडं डिस्टर्ब होत असेल. मापयती सा माया आणि मा म्हणजे जी नाही पण आहे असं भासते ती माया. आता हे तत्वज्ञान आता समजायला किती कठीण गेलं असेल. पण तेच गुरुवारच्या भजनामध्ये आईंनी अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलंय. आई कसं म्हणतात, हाच विषय समजावून सांगताना इतकं रसाळपणे काव्यात्मक आणि अगदी तोंडात गुणगुणण्यासारखं कसं करतात हा विषय? तर दिसते उपाधी परिती नसते. दिसते उपाधी परिती नसते. सदा प्रेमा माझी लाभ लाभो आजी ब्रह्मानंद. ब्रह्मानंद हे आपलं स्वरूप आहे. पण त्या ब्रह्मानंदापासून आपल्याला खाली कोण आणतं? तर उपाधी. मी देह आहे ही उपाधी. पण मी देह आहे का? याचा विचार करायला त्या लावतात. आता हा कठीण वेदांत आहे ना, पण आईंनी अतिशय सोप्या पद्धतीने सांगितला. मला का आवडला आईंचा मार्ग, की याच्यात ज्ञान ठासून भरलेलं आहे. प्रत्येक अभंगामध्ये ज्ञानाशिवाय काही नाही. फक्त बघायची दृष्टी मात्र आपली नसली, तर असं वाटतं की काय नुसतं आपले येतात तिकडे भजन म्हणतात आणि निघून जातात. असं नव्हे. हे संपूर्ण वेदांत तत्वज्ञान आपल्यामध्ये मुरवण्यासाठी हे अभंग आहे. आणि त्याप्रमाणे वागण्यासाठी, त्याप्रमाणे अनुभूती स्वतःची स्वतः घेण्यासाठी ही भजन आहे. त्यासाठी आईंनी रचना केल्या आहेत. अनेक रचना, ज्ञानपर रचना आहेत सगळ्या. आईंचं कुठली उगाचच काव्य आम्हाला येतंय म्हणून केलेली काव्य नव्हे. काय म्हणतात आई? मंगळवारच्या भजनामध्ये आईंनी घातलेलं आहे, की होईन मी सुखी, होईन मी सुखी म्हणता ग बाई, झाले मी सुखी, होईन मी सुखी. कसं होणार? कोण मी कैचा, आलो कशाला, जाणार कोठे, विचार कर की, होईन मी सुखी. विचार केला पाहिजे. विचार केला पाहिजे म्हणजे लक्षात येईल कोण मी, कुठला, कुठे आलोय, कुठे जाणार आहे. आता असं रमण महर्षी सुद्धा हेच म्हणायचे की नाही कुठे कोणी गेलं त्यांच्याकडे की विचारायचं, "हू आर यू? हू आर यू?" मग आपण माझ्यासारखं असं सांगायचं की मी उदयन आचार्य, मी अकाउंटंट आणि अमुक-तमुक. तरी ते विचारायचं पुन्हा, "हू आर यू?" कोण तू? पण ते त्या लेव्हलच्या भक्तांना, त्या लेव्हलच्या साधकांना सहज समजायचं की हे काय विचारतायत. पण आमच्यासारख्यांना हे कसं कळावं? त्यासाठी आईंनी रचना केली. कोण मी कैचा, कोण मी, कैचा, कुठनं आलो, कुठे चाललोय, जन्माच्या वेळेला मी कसा होतो, आता मी कसा आहे, वार्धक्यात पोहोचल्यावर सुद्धा शरीराची स्थिती बदलली, पण मी काही बदललेलो नाही. म्हणून आई वेदांत तत्वज्ञान भजनाच्या द्वारे सुलभ करून आपल्याला जगायला लावतात, आपल्याला विचार करायला भाग पाडतात. एक 10 वर्ष आम्ही भजन म्हटलं समजा, तर 10 वर्षात कुठेतरी विचार येतो, की "अरे हां, हे काय बरं? मी काय म्हणतो दर मंगळवारी?" केव्हा तरी ह्याला स्वतःचं स्वरूप जाणण्याची बुद्धी उपजेल आणि हा जो बद्ध जीव आहे, हा शुभेच्छा या मोक्षाच्या पहिल्या पायरीवर जाईल. म्हणून आई कायम गमतीने म्हणायच्या. खरं तर त्या सर्व विद्यांच्या स्वामिनी कलावती या नावाचाच अर्थ कला म्हणजे ज्ञान, ज्ञानवती. पण त्या म्हणायच्या, की मी डिग्रीची शिक्षिका आहे.
कायम त्यांच्या ज्या प्रवचनात बघितलं, तर मी बिगरीची शिक्षिका. तर सारखं माझ्या मनात यायचं, की एवढं मोठं तत्वज्ञान सांगणारी ही व्यक्ती, म्हणजे स्वतःला बिगरीची शिक्षिका का म्हणतात? तर शाळेत गेल्यानंतर आपण बिगरीत जातो पहिल्यांदा. आता बालवर्ग आणि त्याच्या आधी काहीतरी तुमचं के-जी अमकं-तमकं असेल. पण एकंदर शाळेत पहिल्यांदा का तर सराव व्हावा म्हणून सुरुवातीला काही एकदम डायरेक्ट तुम्हाला पुस्तकं नसतात. आपल्याला काही म्हणजे पाटी आणि पेन्सिल सुद्धा नंतर येते. आधी तुम्हाला शाळेत जाण्याची सवय लागावी. नियमिततेची सवय लागावी. परमार्थाचा मूळ पाया काय की नियमितपणा. उपासनेमध्ये नियमितपणा येण्यासाठी आईंनी हे परमार्थ निकेतनाचा घाट घातला, की उपासनेमध्ये नियमितपणा यावा. घरामध्ये नाही हो आज 7:00ला पाणीच येतं, मग आता अमकंच होतं आणि तमकंच होतं आणि अनेक कारणं देऊन आपण वेळा टाळत असतो उपासनेच्या. त्या टळतातच. पण मंदिरात 7:00 वाजता भजन आहे, मला जायचं आहे, ही आधी एकतर सवय लागावी, की नियमितपणे मी त्यावेळेला प्रार्थनेला हजर राहावं. ही परमार्थाची सवय लागावी म्हणून त्यांनी ते परमार्थ निकेतनाचा घाट घातला. ह्या बेसिक गोष्टी आहेत. त्यानंतर काय असतं, की आपण कुठेही गेलो, अगदी मी सगळ्या संप्रदायामध्ये फिरून आलेलो आहे म्हणून सांगतो. कुठेही गेलं ना, की एक प्रवचनकार असतो, तो प्रवचन करत असतो आणि इतर लोकं छानपैकी गप्पा मारत असतात त्यावेळेला. प्रवचनकार प्रवचन करत असतो आणि इतर लोकं त्या अनेक संप्रदायात बघितलं, की प्रवचन ठेवतात. वक्ता जो असतो तो छानपैकी बोलत असतो. अगदी काय कुठला विषय छान मांडत वगैरे असतो. पण लक्ष द्यायलाच पाहिजे असं बंधन काही त्या इतर संप्रदायांमध्ये मला बघायला मिळालं नाही. आणि मग कुजबूज, इकडे-तिकडे बोलणं, हलणं, फिरणं, दुसरी कामं करणं, हे सगळं त्याच वेळेला चालू असतं. पण आईंचं वैशिष्ट्य हे, की बिगरीची शिक्षिका हा हा जो त्यांनी जे म्हटलं ना स्वतःला, की आधी स्वस्थपणे जाऊन बसायचं, की ज्यावेळेला उपासना चालत असते, ज्यावेळेला प्रवचन चालू असतं, त्यावेळेला इतर सर्व उद्योग बाजूला ठेवून श्रवण करायला शिकवतात पहिल्यांदा आई. म्हणून हरिमंदिरामध्ये नियमच आहे, की प्रार्थना चालू असताना इतर कुठल्याही सेवा करू नये. आईंनी सांगितलेला नियम. का करू नये? तर आपलं येण्याचं मुख्य कारण काय आहे? मोक्ष साधन. मोक्षाचं साधन म्हणून आपण प्रार्थनेला, उपासनेला येत असतो. मग त्यावेळेला जर त्या मंदिराचा प्रपंच सांभाळायला लागलो, तर मग मोक्षाचं जे साधन सद्गुरू सांगतायत, त्याच्याकडे दुर्लक्ष होऊ नये चुकून सुद्धा आणि ती सवय लागावी शिष्यांना. म्हणून हे सगळे नियम घातलेत. म्हणून त्यांना बिगरीची शिक्षिका त्या म्हणतात, की शाळेत पहिल्यांदा या, शाळेत नीट बसा, शाळेतला अभ्यास दिलेले टेक्स्ट आहे. ती सगळी पुस्तकं जी आहेत ती नीट आणा. हळू-हळू, हळू एक-एक वाढवत जाऊन त्याच्यानंतर मग आय-ए-एस वगैरे एवढ्या मोठ्या परीक्षा आपल्याला आपण देऊ शकतो. त्या परीक्षांची तयारी काय आहे? तर नियमितपणे अभ्यास करणं आणि म्हणूनच मला जे जाणवलं, की इतर संप्रदायातली लोकं आणि हरिमंदिर संप्रदायातली लोकं ही झटकन वेगळी कळतात. एकतर बसण्याची शिस्त लागावी. कारण ना परमार्थामध्ये आसन शुद्धी, आसन सिद्धी ही साधावी लागते. ती कशी साधते? तर एकाच ठिकाणी आपण जर 3.5 तास मांडी न हलवता बसू शकलो, तर ते आसन सिद्ध झालं असं म्हटलं जातं. आणि इकडे हरिमंदिरामध्ये सकाळी 7 ते 8:30, संध्याकाळी 4:30 ते 6 आणि रात्री 9 ते 10 म्हणजे 4 तास दिवसातनं स्वस्थ बसणं, मांडी घालून बसणं. हे सर्वप्रथम तुम्हाला भजन येवो न येवो, काही कळो न कळो, निदान तुम्ही बसणं ही आसन सिद्धी साधायला लागते. कारण एक नियम ठेवलेला आहे आईनी. भजन चालू असताना मध्ये-मध्ये उठून जाता येत नाही. जाऊ नये. म्हणून जे हॉलमध्ये जी मंडळी बसणार आहेत, त्यांना आधीच विचारलं जातं, की लवकर जायचं असेल तर तुम्ही बाहेर थांबा.
जाऊ नये असं नाही. काही जणांना काही कामं असतात, अमकं असतात. आईने तोही विचार करून ठेवला. हे प्रापंचिक माणसं आहेत, त्यांना प्रपंच सांभाळून परमार्थ करायचा आहे. त्याच्यामुळे ज्यांना लवकर जायचं त्यांनी येऊच नये, असा काही नियम केला नाही. पण त्यांनी हॉलच्या बाहेर बसावं. पण ज्यांना खरोखर वेळ द्यायचा आहे, जे वेळ देऊ शकतायत आणि जे परमार्थ साधायला आलेले आहेत, त्यांनी हॉलमध्ये बसल्यानंतर भजन चालू असताना मध्ये उठून जायचं नाही. हा नियम कशासाठी? आसन सिद्धी व्हावी. साधक एका ठिकाणी स्वस्थ बसायला शिकावा. त्यानंतर भजन म्हणताना आपोआप श्वास आपल्याला कंट्रोल करता यायला लागतो. कारण आपण गात असताना श्वास घेऊ शकत नाही आणि श्वास घेत असताना गाऊ शकत नाही. तुम्ही बघितलं असेल आणि त्याबद्दल पण आई एक छान प्रवचनामध्ये म्हणतात, की "पोहेही खाईन आणि गीतही गाईन" या दोन्ही गोष्टी होऊ शकत नाही. त्याप्रमाणे श्वास घेत असताना आपण गाऊ शकत नाही आणि गात असताना श्वास घेऊ शकत नाही. मग ते गाणं किंवा ती ओळ पूर्ण म्हणण्यासाठी आपोआप श्वासावर आपलं नियंत्रण येतं. हे प्राणायामाचं एक अत्यंत गोड असं स्वरूप आईंनी भजनामध्ये घातलेलं आहे. एवढ्या गोष्टी ज्यावेळेला तुमच्या स्थिर व्हायला लागतात, म्हणजे श्वासावर कंट्रोल येतो. तुमच्या भुकेवर कितीही भूक लागली तरी उठून जायचं नसल्यामुळे तुम्हाला भूक लागली तरी सुद्धा उठता येत नाही. भुकेवर कंट्रोल येतो. तुमच्या आसनावर कंट्रोल येतो. म्हणजे तुम्ही 1.5 तास स्वस्थपणे मांडी न हलवता, शक्यतो मांडी न हलवता, मांडी न बदलता बसायचं. म्हणजे भजनाला बसायचं म्हटल्यावर आधीच माणूस कमी खाऊन येतो. कारण जास्ती खाल्लं तर आळस येतो. म्हणजे एकात ना एक, एकात ना एक, एकात ना एक आई शिकवत जातात आणि त्यानंतर जो साधक तयार होतो, त्याला पुढे कुठे कुठल्याही मार्गात गेला किंवा कुठलीही साधना करायला कठीण पडत नाही. हा माझा स्वानुभव मी सांगतो. अशा प्रकारचा मार्ग इतक्या सगळ्या गोष्टींची गुंफण घालून केलेला मला दुसरा दिसला नाही. आणि म्हणून आईंचं जे वाक्य आहे, की "मी बिगरीची शिक्षिका आहे." एवढ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्यात, एवढ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित पाळल्यात, एक तर नियमित येणं, स्वस्थ बसणं, आहारावर नियंत्रण आणि श्वासावर नियंत्रण. या 4 बेसिक गोष्टी तुम्हाला आपोआप हरिमंदिराच्या पद्धतीने उपासना केल्यानंतर साधायला लागतात. हॉलमध्ये आल्यावर इतर गप्पा मारू नयेत. नियम किती सुंदर आहे बघा. त्याच्या मागचं जर मर्म समजलं ना, तर ते 1.5 तास मौन पाळल्याचं पुण्य आपल्याला मिळतं. पुण्य म्हणजे काय? आत्मस्वरूपाकडे आता फार बडबड केल्यानंतर बहिर्मुख वृत्ती होते. आता तुम्हाला सांगायला म्हणून बसायचं असेल, आता परमार्थ आईंचा अध्यात्म हा विषय तुम्ही दिलात आणि त्याच्यासाठी मी बडबडतोय. पण माझी वृत्ती बहिर्मुख झाली आहे आणि ती बहिर्मुख वृत्ती झाल्यानंतर शक्तीचा ऱ्हास व्हायला लागतो. आपल्या आत अंगभूत ज्या शक्ती परमेश्वराने देऊन पाठवलेल्या आहेत आपल्याला. पण त्या सतत वापरत राहिल्यानंतर त्या शक्तींचा ऱ्हास व्हायला लागतो आणि मग आपल्या उपासनेत ताकद राहत नाही. म्हणून 1.5 तास तरी हरिनामाव्यतिरिक्त प्रापंचिक माणसाने काही बोलू नये याच्यासाठी 1.5 तासाचा भजनाचा नियम आईने सांगितला, की त्याच्यात जे काही बोलाल ते परमेश्वराविषयीच असेल आणि ते पण एकमेकांशी न बोलता स्वतःशी बोलायचंय. भजनामध्ये सगळ्यात मुख्य म्हणजे काय, की आपल्या स्वतःशी बोलायचंय. माझा सद्गुरू माझ्या समोर बसलेला आहे. फार तर अगदी बहिर्मुख वृत्ती आपल्याला अंतर्मुख नसेल होत. स्वतःशी आपल्याला भजन नसेल करता येत. तर आईंच्या तसबिरीकडे बघत आणि पुस्तकाकडे बघत म्हणजे कसं सांगतो, की ह्याच्यामध्ये सुद्धा आईने लिहिलेलं आहे, की भजनाला बसल्यानंतर पुस्तकाकडे लक्ष देऊनच भजन म्हणावं. का बरं? त्याच्यामागे किती सुंदर कारण आहे, की आपण जेवढ्या वस्तू बघतो, तेवढं आपलं मन विचलित होतं आणि विचलित झालेलं मन आनंदाचा अनुभव घेऊ शकत नाही. हे त्यामागे तत्व आहे. हेही बोधामृतामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. इकडे-तिकडे न बघता भजन करणं, एक तर डोळे मिटून बसा, ते नसेल जमत. तर आईचा सुंदर असा फोटो आई देहात असताना सिद्धार्थ स्वामींचा फोटो ठेवत असत, असं मी ऐकलेलं. किंवा फोटो-बिटो ह्या सुद्धा गोष्टी फार दुय्यम आहे. आई स्वतःच आसनावर येऊन बसत, त्यामुळे सगळ्यांचंच आपोआप कॉन्सन्ट्रेशन आईंकडे होत असे, की माझा सद्गुरू बसलेला आहे. म्हणजे हा बेळगावमध्ये म्हणतो. आणि डोंबिवलीचं मी जे जुन्या भक्तांकडून ऐकलं होतं, की डोंबिवलीचं मंदिर बांधल्यानंतर आईने स्वतःच्या हाताने सिद्धारूढ स्वामींचा फोटो ठेवलेला होता. त्याचं कारण काय?
तर तिकडे एक परमेश्वर आहे. आता एकदम आपल्या हृदयातलं आपल्याला बघायची सवय नाही. मग काहीतरी एक सिम्बॉल समोर असावा. म्हणून त्या परमेश्वराच्या प्रतिमेकडे बघत भजन म्हणा किंवा पुस्तकाकडे बघत भजन म्हणा. ह्याच्याने काय होतं, की आपली दृष्टी जी बहिर्मुख आहे, ती नियमित होते. नियमित म्हणजे रेग्युलेट होते. आपल्या कंट्रोलमध्ये येते, की मला ह्या 2 व्यतिरिक्त कुठेही बघायचं नाही. का नाही बघायचं? तर मी जेवढे-जेवढे विषय बघीन, जेवढे-जेवढे व्यक्ती बघीन, त्या व्यक्तींना बघितल्यानंतर माझ्या मनात एकतर अनुकूल नाहीतर प्रतिकूल अशा भावना उमटतील. मग त्यांच्याबरोबर झालेले प्रसंग आठवतील आणि मग माझा 1.5 तास वाया जाईल. म्हणजे माझं आसन सिद्ध झालं, तोंडाने भजनही झालं. त्यामुळे वाणी आणि देह हे यांचं दंडन झालं. पण वृत्तींचं दंडन झालं नाही. मनाचं दंडन झालं नाही. का? तर मी इतरांकडे बघत राहिलो. हां, हा आला का? हा पहिल्यांदा मला अमक्या दिवशी भेटला होता आणि मग त्यावेळेला तो असं बोलला. अरे पण तेवढ्या ह्याच्यात भजनाचा अर्थ गेला. म्हणून आईंनी नियम घातला, की भजनाच्या पुस्तकाकडे बघतच भजन म्हणावं. त्यानी आपल्या बहिर्मुख होणाऱ्या वृत्ती अंतर्मुख व्हायला मदत होते. हे सगळा बेसिक तयारी हरिमंदिरात करून घेतली जाते. म्हणून आई स्वतःला बिगरीची शिक्षिका म्हणत असे. आणि हे ज्यावेळेला आपण खरोखर पालन करतो ना, स्वतःच्या हितासाठी बरं का. ते काय कोणावर इम्प्रेशन मारण्यासाठी पालन करायचं नाहीच आहे. परमार्थ हा कोणावर इम्प्रेशन मारण्यासाठी नाहीच आहे. ह्याचा फायदा मला माझ्या साधनेमध्ये म्हणजे आईने दिलेल्या नाममंत्राची साधना करत असताना, मला स्वतःला कसा होत गेला, हे आपल्याला नंतर कळतं. पण आधी ते सांगतायत, आईनी सांगितलेलं आहे, त्या पद्धतीने ते करायचं. हे आईचं अध्यात्म हे हसत-खेळत म्हटलं तरी सुद्धा पाळायला खूप कठीण आहे. कारण आपली वृत्ती तशी असते आणि त्या वृत्तींना मुरड घालण्यासाठी बरं परमार्थ म्हणजे आता परमार्थ नव्हे, लेकरांच्या गोष्टी वगैरे आपण ऐकलेलं आहे. खरंच आहे ते. पण माझ्या लेकरांना हा सोपा व्हावा म्हणून काय-काय खोडी आहेत माझ्या मुलांमध्ये. आता त्यांची मुलं म्हणजे विश्वामध्ये भरलेले सगळीच त्यांची मुलं असल्यामुळे एकंदरीत माणसामध्ये काय-काय खोडी आहेत, त्या लक्षात घेऊन त्यांनी हा एक सुगम असा मार्ग तयार केला. याच्यात नुसतं भजन नाही तर तत्वज्ञान आहे. आता मी जेव्हा थोडाफार अभ्यास करतो इतर पुस्तकांचा, वेदांचा वगैरे, तर त्याच्यामध्ये एक श्रुती येते, ज्ञानादेव तु कैवल्यम. कळायला कठीण वाटतं, संस्कृत आहे. ज्ञानादेव तु कैवल्यम म्हणजे मोक्ष प्राप्ती ही ज्ञानाशिवाय होत नाही. आता हे माझ्या मुलांना कसं कळावं? याचा विचार त्या गुरुमाऊलीने केला आणि मग 9व्या एकादशीतला शेवटून दुसरा अभंग जो आहे, एकतर सकाळच्या भैरव वगैरे कुठल्यातरी रागामधली ती रचना रागामध्ये ती रचना बसवलेली आहे. कुठली रचना? ती बाबा गर्दे म्हणून आईचे गुरुबंधू होते. अ, ते ते कृष्णदास वगैरे असे अ, मुद्रिका लावायचे. म्हणजे अभंगाच्या शेवटी त्यांचं नाव असायचं. कृष्णदास किंवा कृष्णतनय. तर त्यांची ही रचना आहे. ती ज्ञानी मुक्ती लाभ झाला, झाकी सर्व ही दुःखाला. त्याने मुक्ती लाभ झाला, झाकी सर्वही दुःखाला. हेच वेद काय म्हणतात? ज्ञानादेव तू कैवल्यम. वेदांचं मध्ये जे तत्वज्ञान सांगितलंय, ते माझ्या मुलांना सहज प्राप्त व्हावं, म्हणून तो अभंग निवडून त्याला अतिशय सुंदर चाल लावून, की त्या चालीच्या निमित्ताने वेदांमधलं तत्वज्ञान माझ्या मुलांना कंठस्थ व्हावं, पाठ व्हावं. हा आईंचा जो प्रयास आहे ना, हा खरोखर एखादी जन्मदात्री आई जशी मुलांची काळजी घेऊन माझ्या मुलाला काय पचतं, काय पचत नाही हे पाहून त्याला पुष्ट करायचा प्रयत्न करते, तसं या गुरुमाऊलींनी केलेलं आहे. इतका विचारपूर्वक केलेला आहे, की अगदी मूढातला मूढ व्यक्ती सुद्धा असं 1 तासभर प्रवचन देऊ शकतो. ही शक्ती त्याच्यामध्ये घालण्यासाठी इतके नियम सुंदर घालून ठेवले. ते अगदी डोळे झाकून आईनी सांगितलेले सर्व नियम जर पाळले, तर कोणालाही ज्ञान होणं सुलभ करून ठेवलेलं आहे. कारण
ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये म्हणतात, नामपाठ मौन प्रपंचाचे. प्रापंचिकाचं मौन म्हणजे काय? नामपाठ. मग त्याच्याकडनं नामपाठ करताना आपण नामस्मरण करतो. तुम्ही, मी, आपण सगळेच जण करतो. पण अगदी 11 माळांचा नेम जरी केला तरी 11वी माळ कधी होते याच्याकडे लक्ष असतं. म्हणजे आपण खरं नामात रमत नाही. पण नामामध्ये रमवण्यासाठी काय-काय आड येतं? तर चंचलता आड येते. मनाची चंचलता, शरीराची चंचलता. मग ही घालवण्यासाठी 1.5 तास भजनाला बसलं, की आपोआप एका ठिकाणी बसण्याची सवय लागते. एका विचारात राहण्याची सवय लागते आणि एका विचारात राहण्याची सवय लागल्यानंतर तो विचार जर नामाकडे वळवला, तर नामात राहण्याची सवय लागते. हा एवढा विचार करून भजन मार्ग तयार केला. म्हणून आईंचा अध्यात्म हा काही केवळ फक्त भक्तियोग नव्हे. त्याच्यामध्ये ज्ञानयोग घातलेला आहे आणि त्याच्यासाठी हा विचार पुष्ट होण्यासाठी त्या विचाराला अनुसरून असे कुठल्या संतांचे अभंग आहेत, ते सगळे एकत्र केलेले आहेत. आता ज्ञानेमुक्ती लाभ झाला आम्हाला समजणार नाही, असं आईंना वाटलं असावं. म्हणून एकनाथ महाराजांचाही अभंग एकादशामध्ये घालून ठेवलेला आहे. भक्तीच्या उदरी जन्मले ज्ञान, भक्तीने ज्ञानासी दिधले महिमान. भक्तीच्या उदरी भक्ती हे मूळ, ज्ञान हे फळ, वैराग्य तेथील केवळ फूल. भक्तीच्या उदरी भक्तीच्या उदरी जन्मले ज्ञान. मग भक्ती जडवण्यासाठी आपल्या गुरुवर भक्ती आपली लागली पाहिजे, चिकटली पाहिजे. आपल्या सर्व वृत्ती गुरुशी चिकटल्या पाहिजेत. म्हणून आईने देह धारण केला. कलावती देवी हा देह धारण केला, की आम्हाला सगुण बघितल्याशिवाय आमची भक्ती कशावर बसणारच नाहीये. कारण आम्ही फार जड बुद्धीचे आहोत ना. नाहीतर वेदांमधलं अद्वैत तत्वज्ञान आणि हे आपल्याला लगेच कळलं असतं जर आपण अधिकारी असतो तर. आपण अधिकारी नाही आहोत. मग माझ्या मुलांना कुठल्यातरी एक कॉन्सन्ट्रेशन पॉइंट मिळावा म्हणून लीला विग्रह धारण केला आणि त्या देहाचं नाव त्यांनी कलावती देवी असं धारण केलं. तेही सद्गुरूंच्या कृपेने. त्याच सद्गुरू आणि सद्गुरूच ते झाल्यानंतर. खरं तर भेद नव्हताच. पण तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवांना माझी आई आहे, माझी आई बेळगावला राहते. हा विचार डोंबिवलीत जरी मनामध्ये आला, तरी त्या निमित्ताने ईशचिंतन व्हावं म्हणून देह धारण केला. आणि अतिशय सुलभ असं तत्वज्ञान संसार करता, करता सर्वांना मोक्ष सुखाचा अनुभव घेता यावा, म्हणून आईने हा मार्ग निर्माण केला. आणि कुठलाही हा संप्रदाय निर्माण करताना विभूती पूजा त्यांनी कधी केली नाही आणि होऊ दिली नाही स्वतःची. म्हणजे आई देहात असताना त्यांनी कधी पाद्यपूजा अगदी फार कमी लोकांकडनं करून घेतली. कारण का पहिल्यांदा पूजा-बिजा केल्यानंतर आम्हाला वाटतं, हां, मी यांची पूजा केली, त्यांची पूजा केली, हा अभिमान सुद्धा येतो. आणि नंतर मग ते व्यक्तिपूजेकडे कसं जातं हे त्यांनी बघितलं. त्याच्यामुळे काही जे भाग्यवान होते, त्यांना परमपूज्य आईंची पाद्यपूजा करायचं भाग्य मिळालं. पण त्यानंतर मात्र त्यांनी हा सगळा बाहेरचा देखावा बंद करून टाकला. तुमची जर आईंवर श्रद्धा असेल, तर तुम्ही भजनाला या आणि नियमितपणे उपासना करा, असं त्यांचं सांगणं होतं. म्हणजे इकडे विभूती पूजा त्यांनी सर्वप्रथम काट मारून टाकली. त्यांनी हरिनाम प्रचार प्रसार सप्ताह म्हणून नाव दिलं. त्यांनी असं नाही की कलावती देवींच्या मार्गाचा प्रसार नव्हे, हरिनामाचा प्रचार प्रसार आहे. इकडे म्हणजे त्यांचं जे द्रष्टेपण दिसतं, की नंतर ती व्यक्तीच मोठी होऊन जाते आणि देव बाजूला राहतो. तर तसं त्यांनी होऊन दिलं नाही. आणि हे जे काही मला लक्षात आलेले पॉइंट आहेत, त्यामुळे मला हा मार्ग प्राणप्रिय झाला. आणि असा मार्ग मला दुसरा मिळाला नाही. मी नर्मदा परिक्रमेलाही गेलो. ते सुद्धा कुठल्या हेतूने गेलो. आईंच्या विचाराशी किंवा आपल्या सद्गुरूंच्या चरित्राशी किंवा ते तत्वज्ञान आपल्याला किती समजलंय, हे स्वतःची स्वतः परीक्षा घ्यायलाच पाहिजे ना. नेहमी माझ्या मनात यायचं चरित्र वाचताना, की ही 19 वर्षाची मुलगी म्हणजे आईंचा जन्म मगाशी सांगितलं त्याप्रमाणे 1908 साली जन्म झाला.
त्यानंतर आई 15 वर्षाच्या झाल्या, त्यावेळेला त्यांचं लग्न झालं. आता आपली वेळ संपत आली, पण कधीतरी परत पूर्ण ह्याचा उहापोह करायला बसूया आपण. पण आईचा जन्म 1908 साली झाला. त्यांचं 15व्या वर्षी लग्न झालं. 4 वर्ष जेमतेम त्यांचा संसार झाला. सिद्धारूढ स्वामींचा अनुग्रह लग्नाच्याच काळामध्ये म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी सिद्धारूढ स्वामींचा अनुग्रहही त्यांना झालेला होता. आणि 1927 च्या आसपास त्यांच्या यजमानांचं निधनही झालं. आईने 19व्या वर्षी वैधव्याची कुऱ्हाड कोसळली. त्यानंतर सर्वसंग परित्याग करून म्हणजे पोटच्या मुलांचाही त्याग करून त्या सिद्धारूढ स्वामींच्या सेवेसाठी, आत्मज्ञान प्राप्तीसाठी हुबळीला निघून गेल्या. 6 महिन्यामध्ये गुरुकृपा संपादन करून पूर्णत्व पावल्या. पूर्ण ज्ञानवती झाली आपली शिष्या म्हणून सिद्धारूढ स्वामींनी त्यांचं नाव कलावती देवी असं ठेवलं. पूर्वाश्रमीचं नाव रुक्माबाई असं होतं. आणि त्यानंतर 12 वर्ष कीर्तन सेवा करण्यासाठी त्यांना संपूर्ण भारतभर एकटीने फिरण्याचा आदेश सिद्धारूढ स्वामींनी दिला. सदा सर्वकाळ मी तुझ्याबरोबर आहे. महाराजांचं वाक्य सुद्धा बघा, सदा सर्वकाळ मी तुझ्यापाशीच आहे. मी कोण? आत्मस्वरूप परमेश्वर. तो सदा सर्वकाळ तुझ्या जवळ आहे. असं नाही म्हणाले, की सदा सर्वकाळ सिद्धारूढ स्वामी तुझ्या जवळ आहेत. नव्हे, सदा सर्वकाळ मी तुझ्यापाशी आहे. हे स्वामी समर्थ पण सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा मी कोण? सद्गुरु आत्मा तुझा तुझी बोध मनीचा विसरू नको. स्वामीरूपांचा अभंग सुद्धा आईने उपासनेमध्ये घेतलेला आहे. कोण सद्गुरु? तर तुझा तूच. तुझ्या आतमध्ये जी चित शक्ती आहे, तोच खरा सद्गुरु. आपण सद्गुरु निवडताना सुद्धा नाही, नाही मला ह्यांचं काही पटलं नाही, पण ह्यांचं पटलं म्हणून मी ह्या मार्गात गेलो. हे ठरवणारा कोणतरी तुझ्या आतमध्ये बसलेला आहे. तो कोण? तो ओळख आणि तो सदा तुझ्या जवळ आहे. हे तत्वज्ञान आईने सोप्या शब्दात आपल्याला सांगितलं. आणि त्यानंतर ते बघत असताना माझ्यासारखं मनात यायचं, की मी तुझ्याबरोबर आहे, मी तुझ्याबरोबर आहे. हे म्हणजे काय प्रकार आहे? आणि आईंनी एवढा विश्वास कसा ठेवला? आणि मग जर आईंना ते मिळू शकतं, तर मी त्या मार्ग समजला म्हणतो इतकी वर्ष मी भजनाला जातो. तर माझा माझ्या गुरूंवर एवढा विश्वास आहे का? जवळ-जवळ 24-25 वर्ष उपासनेला गेल्यानंतर म्हणजे बघा अगदी आपण गणित करायला घेतलं तर 90 साली खऱ्या अर्थाने म्हणजे 77 साली आईचं दर्शन जरी झालेलं असलं, तरी सुद्धा मार्गात त्यावेळेला होतो असं मला बिलकुल म्हणता येईल. 90 सालानंतर 90 सालानंतर माझी वृत्ती रमायला लागली हरिमंदिरामध्ये. त्यानंतर 2014 साली माझ्या मनात हा विचार आला, की आपण आपला गुरूंवर किती विश्वास आहे हे पडताळून बघायला परिक्रमा करून बघूया. म्हणजे किती वर्ष गेली 90 आणि 2000 पर्यंत 10 वर्ष आणि त्यानंतर 14 वर्ष म्हणजे 24 वर्षांनंतर माझ्या मनात कुठेतरी आलं, की ही मुलगी कशी काय फिरली असेल 19 वर्षाची मुलगी आणि जर त्यांचा एवढा विश्वास आहे, तर त्यांनी तोच मंत्र आपल्याला सगळ्यांना दिलेला आहे. माझा या मंत्रावर किती विश्वास आहे आणि माझ्या सद्गुरूच्या अस्तित्वावर किती विश्वास आहे, हे पडताळून बघण्यासाठी मी तिकडे गेलो. हे चरित्रातच त्याचं सार आहे म्हणजे मूळ आहे. का मला जावंसं वाटलं. कारण परमार्थ मार्ग आईंचंच एक ओवी आहे नित्योपासनेतली, की "मानव वेषे मानव धर्म शिकविला त्वा प्रभुराया." माणसाच्या जन्माला आल्यानंतर माणसाने कशी साधना करावी, कसा सद्गुरूवर विश्वास ठेवावा आणि 4 म्हणजे घराच्या 4 भिंती, देहाच्या भिंती आहेत त्या तुटतील. पण आधी मी आणि माझं घर, मी आणि माझा प्रपंच ह्या भिंती तरी तोडून निघायला शिक. हा विचार बळावला तो आईंच्या चरित्रामुळे आणि तो त्यांनी बिंबवला. म्हणून साधकाने एवढी एक चौकट मोडायची अ, ताकद दाखवली ना, की सद्गुरूंचं अस्तित्व आपल्याला सर्वत्र दिसायला लागतं. हा विचार आईने जो स्वतः वागून दाखवला, त्याप्रमाणे वागण्यासाठी म्हणून मला जी संधी माझ्या बुद्धीनुसार, माझ्या क्षमतेनुसार जी वाटली ती म्हणजे नर्मदा परिक्रमा. त्यामुळे नर्मदा परिक्रमा हा सुद्धा माझ्यासाठी आईंच्या उपासनेचाच
एक प्रयोगशाळेसारखं, जसं तुम्ही एखादा सिद्धांत पहिल्यांदा पुस्तकातनं शिकता, वर्गामध्ये शिकता आणि त्यानंतर प्रयोगशाळेमध्ये जाऊन त्याचा खरोखर प्रयोग करून खरोखर तसाच रिझल्ट येतो का हे बघता. त्याप्रमाणे हरिमंदिरात जे काही शिकवलं होतं, त्याचा प्रत्यक्ष उपयोग करून तोच आनंद मला बाहेर गेल्यावर सुद्धा मिळतो का? तर तो खरा आनंद. कारण आईचं एक प्रवचन आहे. आता हे शेवटचं वाक्य सांगतो. आईचं तत्वज्ञान किंवा आई विचार करायला लावतात. प्रत्येक प्रवचनामध्ये, प्रत्येक भजनामध्ये विचार करायला लावतात. तर त्याच्यात आई असं म्हणतात एका ठिकाणी, एका प्रवचनामध्ये, की हरिमंदिरात येऊन तुमचं मन स्थिर होतं, यात तुमचं कर्तृत्व काही नाही. इकडे जी तपश्चर्या घडलेली आहे, असं म्हणाले नाहीत, की मी जी तपश्चर्या केली त्यामुळे तो, असं नव्हे. त्यांचं सांगणंच नम्रपणाचं. त्या म्हणतात, "इकडे जी तपश्चर्या घडली आहे, त्यामुळे आपोआपच तुमचं मन स्थिर होतं. पण बाहेर गेल्यावर सुद्धा तुम्हाला याच सुखाचा अनुभव आला, तर तुम्ही काहीतरी मिळवल्यासारखं आहे." हे वाक्य माझ्या विचारांना कलाटणी द्यायला लागली. म्हणजे गुरु सावध कसं करतो, की मला इकडे गेल्यावरच आनंद मिळतो, घरी तो मिळत नाही, असं झालं तर चुडालेची गोष्ट जी आहे, की 2 डोळ्यांचे उघडझाप केल्यानंतर जर त्या आनंदात फरक पडत असेल किंवा तो आनंद नष्ट होत असेल, तर तो खरा आनंद नाही. त्याप्रमाणे जर अमुक्या एका इमारतीत गेल्यानंतरच मला सुख मिळत असेल, तर तो खरा आनंद नाही. हे पटवलं आईंनी, आईंच्या प्रवचनाच्याद्वारे, आणि त्यामुळे तपश्चर्या करण्याची बुद्धी झाली. बेसिक तयारी झालेलीच होती. आईनी करून घेतलेलीच होती. त्यामुळे बाहेर पडल्यानंतर खरोखरच त्या सुखाचा अनुभव येतो, हे ठामपणे मी सांगतो. हे मला जेवढं समजलं आणि त्याच्यातला सुद्धा अगदी थोडासा भाग तुम्हाला आज मी ह्या प्रवचनाच्याद्वारे सांगायचा प्रयत्न केला. आता ही माझी सेवा तुम्ही रुजू करून घ्यावी आणि आता हा जो कार्यक्रम आहे, जे काही थोडं आपण चिंतनाला बसलेलो होतो, ते चिंतन इकडेच पूर्ण करूया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. नमस्कार दादा. सर्वप्रथम जागतिक वसुंधरा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आदरणीय आई, अनघाताई आणि ऋताताई तसेच उपस्थित सर्व सभासदांना माझा मनपूर्वक नमस्कार. आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते आदरणीय श्री उदयनजी आचार्य यांचं मनपूर्वक स्वागत. याआधी दादा आपल्या समोर आले होते ते नर्मदा मैया परिक्रमेचे अनुभव घेऊन. ते अनुभव त्यांनी आपल्या डोळ्यासमोर हुबेहूब उभारले आणि आपण सर्व त्या अनुभवांमध्ये न्हाऊन निघालो होतो. आज परत एकदा आचार्यजी आपल्या समवेत आले आहेत, ते परमपूज्य कलावती आईंचे अध्यात्म या विषयावर संवाद साधण्यासाठी. भगवान आदि शंकराचार्यांनी आपल्याला दिलेलं अद्वैतमत, सकलमत संप्रदाय इथपासून ते सद्गुरू माऊली कलावती आईंचे तत्वज्ञान हे याच सकलमत संप्रदायाशी कसं एकरूप आहेत ते आपण अगदी सहज सोप्या भाषेत मांडलं दादा. भक्तांच्या मनातील मोहरूपी महिषासुराचा वध करणाऱ्या दुर्गा मातेच्या या रूपाला हृदयापासून नमन. जीवदशेला आणणारी शक्ती मोहमाया, मा म्हणजे नाही आणि जी नाही पण असते ती माया, हे तुम्ही गोष्टी रूपातून खूप छान पद्धतीने समजवलं दादा. त्यातूनच कलावती आईंची प्रत्येक वाराची भजनं किती अर्थपूर्ण आहेत हे लक्षात आलं. कलावती म्हणजे ज्ञानवती. या ज्ञानरूपी मातेने केलेल्या नियमांचं महत्व, आसन स्थिती, श्वासावर नियंत्रण, तत्वज्ञानाने परिपूर्ण भजनं आणि त्यातून मिळणारा खरा आनंद म्हणजे नेमकं काय हे समजून घेणंही समृद्ध करणारं ठरलं. दादा, आपली भगवंत प्राप्तीची ओढ आणि अगाध भक्ती आणि प्रीती आपल्या भाष्यातून आणि गायनातूनही पदोपदी जाणवली. असाच संवादरूपी प्रसाद आम्हाला देण्यासाठी पुन्हा पुन्हा आमच्या समूहावर यावं ही नम्र विनंती. आपला अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत दादा. धन्यवाद. दादा नमस्कार. दादा, आज असं वाटत होतं जणू काही आम्ही परमपूज्य कलावती आईंच्या मुखातूनच ऐकतो आहोत. मला वाटतं ही अनुभूती सगळ्यांनाच आज आली असावी. दादा, एवढीच विनंती आहे की आपण कधी नर्मदा परिक्रमेला जाल माहिती नाही, पण तत्पूर्वी मातेचे अनेक पदर आपण हळूवारपणे आमच्या समोर उलगडून दाखवावे आणि
मातेच्या चरित्राबद्दल आपण बोललात, की चरित्राबद्दल मला बोलायचंय. तर हीच आमची कळकळीची विनंती आहे. आपण कधी वेळ द्याल, ते मी निवांतपणे आपल्याशी आपल्या सोयीनुसार फोन करून, आधी मेसेजच्या द्वारे आणि नंतर फोन करून संपर्क साधते. आपल्याजवळ वेळ असेल, तर आपण शेअरिंग घेऊया. नाहीतर म्हणजे प्रतिसाद जो आहे, तो आपल्यापर्यंत पोहोचता करेल. नर्मदे हर. आईची इच्छा असेल तर नक्की आपण परत भेटूया आणि आईंबद्दल बोलणं म्हणजे माझ्या मर्मबंधातली ठेव आहे. कारण कुठेही असू दे, आईंशिवाय विचारच माझ्या मनामध्ये येत नाही. सद्गुरू आपलं जीवन भरून टाकतो. तर त्याची शक्तीच अगाध आहे. कधीतरी बोलूया. आईनी केलेला शक्तिपात सगळ्यांवर. त्यांनी दिलेलं नाम म्हणजे शक्तिपात. शक्तिपाताचे 1.25 लाख प्रकार आहेत ना, त्याच्यातला एक प्रकार म्हणजे गुरु नाममंत्र देतो. तर शक्तिपात ह्या विषयावर सुद्धा आपण बोलूया. वेगळा शक्तिपात घ्यावा लागत नाही. आईंकडच्या किंवा एकदा सद्गुरूंकडनं नाममंत्र घेतलेल्यांना वेगळा शक्तिपात घ्यावा लागत नाही. हा विषय पण आपण कधीतरी क्लिअर करूया. चालेल. नर्मदे मी आपली वेळ न घेऊन संपर्क करते. हो, हृदयापासून धन्यवाद न मानता आम्ही आपल्या कायम ऋणात आहोत. नर्मदे हर. नर्मदे. हा कार्यक्रम संपतो आहे. धन्यवाद.